गुड आफ्टरनून गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. आय नो खूप 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 दिवसानंतर मी ब्लॉग करतोय. तर डायरेक्ट नवीन वर्षाची सुरुवात मिळणार होलीच्या ब्लॉग पासून गेलेली आहे. आणि हे बघा आमची होलीची तयारी होलीच्या दिवशीच होते. आता हे बघा वर्गणी काढायला चाललं आता. सो ते बोलतात की पहिला फुगे भरून ठेवा, गल्लीत फायरिंग पण करू ज्यांनी वर्गणी नाही दिली त्यांनी. आणि मोस्टली तर आमच्या एरियात आता कोण राहत नाहीये, राहतात ते भाडोत्री वगैरे राहतात. सो त्यांना त्रास द्यायचा विचार चालू आहे यांचा. पहिला पैसे घेऊ मग त्रास देऊ. अरे मा भैया वर्गणी दे. 1 रुपये का हमारे तरफ से डाल देंगे आप दोस्त. काही अशा प्रकारे आम्ही या पण नाही तो बाया लोकांना पूर्ण त्रास देत आहे. 100 रुपये द्या. पचास नहीं 100 गरीब चाले तर जरा है तर आपला. दो अंकल आगे बहुत जगह जाने का है, फटाफट नहीं दे रहे. काही आत्ताच चाललेलो आहेत आम्ही पेंडा सामान वगैरे घ्यायला. सार्थक आणि विराजला पाठवलं आम्ही मार्केटमध्ये. आता मी आणि काका चाललोय ते सर्व पेंडा वगैरे घ्यायला. काका लाईट असो. हे बघा काका आमचे. गाइस लुक ॲट द सीन गाइस. याच्या पायाजवळ 3 आहेत काकांच्या आणि माझ्याकडे 1 आहे. गाडीवरून चाललोय का आम्ही लोक, तर आमच्याकडे सर्व लोक बघतायत काय घेऊन चालले. एवढा असं काय घेऊन चालले पुन्हा. सर्वीकडे तयारी चालू आहे, बघू शकतो तुम्ही सर्वीकडून. सो गाईज आता माती आणि शेण हा सारवत आहे आमचा बैल. बॉडी बिल्डर ए इथं आतमध्ये लाव. फायनली आता होली उभी राहिलेली आहे आमची, म्हणजे प्रॉपर सेट झालेली आहे. आम्ही चौघच होतो. हे बघा बघू शकता. अजून एक होता दादू आमचा, त्यांनी जास्त मदत केली. तो गेला घरी. आम्ही 4-5 जणांनी केले जास्त. होली झाल्याच्या टायमाला अख्खी दुनिया येईल तेव्हा बघा. भेटू थोडं वेळ, फ्रेश बी झाल्यावर भेटू. सो गाईज फ्रेश वगैरे झालोय. आता आलोय डॉक्टर कडे. हेच कपडे ठेवले, बोल चेंज नको करायला, चेंज केले परत खराब होतील. असा पण हा टी शर्ट खूप जुना झाला ना, तर हाच वापरतो. दीदीला घेऊन आलो माझ्या, तिला बरं नाहीये. आता एरियात चालू आहे माहोल. जरा जातो, जेवढा एवढा पोरांनी मेहनत केल्या सर्व आम्ही नाश्ता करायला बसतो. मला हे सुरू फुगे मारायला. सिंगर विंगर आलेत आमच्या इथं. दाखवतो मला एरियात. सो आज फायनल नाश्ता वगैरे करून निघालोय. हे कडी लाव का दिदी. आता इथून जातो एरियात. कपडे पण तेच ठेवले, मगाशी बोललो मी तरी कपडे तेच ठेवले, मी चेंज नाही केले. बिकॉज घाणता असं पण होणार आहे, जुना टी शर्ट आहे म्हणून. नाव लेट्स गो टू एरिया. हे बघा कसे भुक्कड बघा. नाही भेटला सारखी कोणाचा पोरगा काय माहित. काहीच नाही, काला कलर लावला कसं दिसेल. दिसणारच नाही तो. कसा दिसेल का नॅचरल दिसेल. किती प्लेट खाल्ले रे. एकच खाल्ले. एक प्लेट अख्खी खाल्ली. लड़के लोग के पास बहुत पैसा है क्या. हा फिर सो काय आता एरियात आलो. इथं पूजा वगैरे सुरू केली लोकांनी. हे बघा एवढा जेवण येतं सर्व आम्हीच खातोय. हे बघा
इथे आम्ही सिंगर बोलवलेत आणि इथे लगेच पोरं तयारी करतात आणि ऑनली आयफोन थिंग ब्रो शो ब्रो दाखव ना इमानदारीत दाखव मसाला आणत का काय दाबा का फुगे फोडा होतो काय त्यांनी पिशवी लावलेली आयफोनला गाय जा पिशव्या लावतो पिशव्या सो गाईज 10-10:30 झालेत आणि आम्ही अजून होली झालेली नाहीये. आमच्या एरियातल्या सर्वांनी बहुतेक पण सर्वांनी झाली होली पण आम्हीच असे खरामती की आम्ही झालीच नाही. लोक आम्हाला बोलतात खरं आम्ही नाहीच बोलतोय. आम्ही अजून टाइमपास करणार. आम्ही ते सिंगर विंगर काय ते बोलवलेले पोरांनी त्यांच्यावर पण फुगे मारले. ते लोक पळून गेले डायरेक्ट बोलते आमचं स्पीकर खराब झाला मग काय करणार. सो आता बघू जेव्हा होली झालं तेव्हाच ब्लॉग करतो. मोस्टली मी क्लिप नाही घेतले बिकॉज काम करत होतो. यावेळी आम्ही 4-5 जणच होतो काम करणारे. तो आता बघू जेव्हा झाडू तेव्हा आणि नंतर डायरेक्ट उद्या आम्ही ग्रहण बिन नाही मानत. आम्ही उद्याच करणार 3 तारखेलाच करणार. हॅप्पी होली गाईज सर्वांना. हॅप्पी होली. हॅप्पी बिस्किट मारी बिस्किट. तर तुला कोण लावलं एवढा कलर लागले नाही तुला कोणतरी चोरलं भाई. नाही तू मी इमानदार लावला लय इमानदार सगळे जावं आलं मी. ओ माय गॉड. आणि इथे फुगा फेकिंग चालू सुरू. एक निंजा तोडी आपल्या घर आया यार. इथं बघा सोललेली कोंबडी. हे इथं बघ हॅप्पी दिवाळी. हॅपी होली. हॅपी होली गाईस. चलो रेडी. अरे पण तू फुगा का उचलला नुसता. ए फिरव ए जो नाही थांब ए मानस आहे ना मार. अरे मार ना. ए बॉटल घे. अरे किसके ऊपर है वो देखो ना पहले. ए कुठे ये तो ए ये रे भाई पाटिओ 1 2 3 मानस. सो गाईज गेम वगैरे खेळून झालेला आहे. आता फायनल चाललोय घरी. घरी जाऊ फ्रेश वगैरे होऊ. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये पार्ट 2 मध्ये. सो कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा. डू लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय. निंजा थोडी गोठ्या 11 हे बघा मोटोवर पतलू सार्थक हे ते सर्व जरा सेपरेट मध्ये. तू काय बोलतो. पप्पांनी ना बंगले घेतलेले ते आम्हाला माहितीच नव्हता. तेव्हा जाऊन आम्ही आता मोठे झाले ना तर एस्टेटिक होली मनवल्या. एस्टेटिक काय नाही ते इकडं जरा अलगच सीन व्हायचा. अरे मारामारी. मग आता सर्व लोक चेंज झालेत. म्हणजे मोस्टली तर कोण येत नाही. मोस्टली कोणच येत नाही. आम्ही 4-5 जणांनी केलेली होली आणि आम्हीच झाली. सो त्यामुळे तो असं टॉन्ट मारतोय. बाकी काय नाही. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये पार्ट 2 मध्ये. बाय बाय. डू लाईक शेअर सबस्क्राईब.